कल्याण लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उमेदवारीची घोषणा करण्यात आली। महायुतीत श्रीकांत शिंदेंना कल्याणमधून निवडून आणणार अशा प्रकारचा विश्वास देखील फडणवीसांनी व्यक्त केलाय। श्रीकांत शिंदेंना भाजपकडून विरोध नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर अशी थेट लढत होणार आहे। आगामी काळात पुन्हा एकदा आता या ठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत। श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात वैशाली दरेकर अशी लढत होणार आहे, अशी लढत थेट रंगणार आहे। त्यामुळे आगामी काळात या मतदारसंघात काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आता अखेर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले, त्या प्रकारची घोषणा करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आता श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात वैशाली दरेकर राणे अशा प्रकारची लढत होणार। भारतीय जनता पक्षाकडनं विरोध नाही। श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत, ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत। भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे, पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेंना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, रासपा आमची जी एक बृहद युती आहे, ही युती त्या ठिकाणून त्यांना निवडून आणेल हा मी विश्वास। या संदर्भात ताजी आणि सविस्तर अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, कल्याण लोकसभा मतदारसंघ याची चर्चा नेहमीच राज्यभर सुरू आहे। याच कल्याणमधून आता डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा उमेदवारी घोषित करण्यात आली। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केली। काय सांगशील याबद्दल सविस्तर? काय मतदारसंघाचं चित्र? कारण निश्चित कल्याणबाबतचा जो सस्पेन्स होता तो आता कुठेतरी क्लिअर झालेल्या ठिकाणी दिसतंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी घोषित केली आहे, त्यामुळे हा जो मतदारसंघ आहे तो आता शिवसेना शिंदे गटाला मिळाला आहे। एकूणच कल्याणमधील जर लढत पाहिली तर आता ठाकरे विरुद्ध शिंदे अशा प्रकारचं आहे, कारण ठाकरे गटाकडून त्या ठिकाणी वैशाली दरेकर यांना संधी देण्यात आलेली आहे, त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी महायुतीचा उमेदवार हा जास्त मताधिक्याने निवडून येतोय का हे पाहावं लागणार आहे। मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रमाणे वक्तव्य केलंय की श्रीकांत शिंदे यांना जी 2019 मध्ये लीड मिळाली त्यापेक्षा जास्त लीड, जास्त मताधिक्याने ते यावेळेला निवडून येतील, महायुती त्यांच्या पाठीशी असेल अशा प्रकारे। मी तुला काही क्षणासाठी थांबवतोय। आपल्यासोबत शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्केजी जोडलेले आहेत। नरेशजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघ ज्याची सर्वत्र चर्चा सुरू होती, या कल्याणमधून आता श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा उमेदवारी घोषित करण्यात आली। विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी आता याबाबतची घोषणा केली। यावरती आपली पहिली प्रतिक्रिया काय? हे पहा, डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे गेली 10 वर्ष त्या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी प्रचंड कामाचा डोंगर उभारलेला आहे। जे कल्याण बदलतंय त्याकरता दिवस रात्र ते मेहनत घेत आहेत आणि खासदारांनी कसं काम करावं याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आहेत। मी फडणवीस साहेबांचं स्वागत करतो त्यांच्या घोषणेचं की त्यांनी त्यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर केलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो। नक्कीच, अगदी नरेशजी, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधल्याबद्दल। तर कल्याणमध्ये आता श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर अशी थेट लढत रंगणार आहे। त्यामुळे आगामी काळात या मतदारसंघात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मी पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधवकडे जाणार आहे। स्वप्नील, या मतदारसंघात आता खासदार श्रीकांत शिंदे जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या विरोधात वैशाली दरेकर अशी थेट लढत रंगणार आहे, काय सांगशील? नक्कीच या ठिकाणी ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना या ठिकाणी पाहायला मिळाला। लोकसभा ही कल्याणमधील चुरशीची होणार आहे, कारण शिवसेनेमध्ये जो संघर्ष निर्माण झाला यानंतर पुन्हा एकदा आपण बघतोय लोकसभा मतदारसंघामध्ये जनतेच्या न्यायालयामध्ये खरं तर ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना होतोय। विद्यमान खासदार आहेत श्रीकांत शिंदे, त्यांच्या विरोधामध्ये महिला उमेदवार देण्यात आल्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीकडून जोर लावण्यात येईल आणि अशा प्रकारे वैशाली दरेकर यांना निवडून आणि जिंकून आणता येईल या दृष्टीने प्रयत्न सुरू असेल, तर महायुतीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने हा प्रयत्न सुरू असेल। मात्र महायुती मध्ये काही नाराजी होती स्थानिक लेवलवरती, ती सुद्धा दूर झाले का असं या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे। जर ती नाराजी दूर झाला असेल तर पोषक वातावरण हे श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कल्याण मतदारसंघामध्ये तयार होईल। मात्र जर नाराजी कायम राहिली तर वैशाली दरेकर यांचं पारडं कुठेतरी जड होऊ शकतं। मात्र एकूणच या लोकसभा मतदारसंघामध्येच खरा निर्णय आणि खरा जो काही एक जनता न्यायालय जो ठाकरेंकडनं म्हटलं तो एक निर्णय तो या मतदारसंघामधून येईल। मात्र ही जागा शिवसेनेला शिंदे गटाला मिळवण्यामध्ये यश आल्याचं पाहायला मिळतं। त्याचप्रमाणे
ठाण्यामध्ये सुद्धा यश येतंय का आणि इतर काही मतदारसंघात शिवसेनेच्या त्या ठिकाणी यश येतंय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नक्कीच स्वप्नील, खरं तर या मतदारसंघाबद्दल सांगत असताना देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी असं वक्तव्य केलं आहे की भारतीय जनता पार्टी हे श्रीकांत शिंदेंच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे. महायुतीकडून ते उमेदवार आहेत आणि मागच्या 2 टर्मपेक्षा जास्त मताधिक्याने यंदा ते निवडून येतील अशा प्रकारचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. याबद्दल काय सांगशील? नक्कीच हा जो विश्वास व्यक्त केला आहे त्यामुळे कुठेतरी भाजपचे जे स्थानिक पदाधिकारी असतील, आमदार रवींद्र चव्हाण असतील, हे सर्व आहेत त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांच्यासाठी काम करतील. कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे हे खरं तर अनुभवी आहेत आणि त्यांचं काम हे गेल्या 5 वर्षांपासून सुरू आहे. त्याचप्रमाणे आता कुठेतरी जे इच्छुक नेते होते या ठिकाणी कल्याण लोकसभा मतदारसंघातून त्यांना सुद्धा हाताशी घेऊन श्रीकांत शिंदे यांना काम करायचं आहे. त्यामुळे सर्वांच्या सोबत काम केलं तर श्रीकांत शिंदे यांची जी जीत आहे ती पक्की होऊन जाईल आणि यासाठीच कुठेतरी महायुती खरं तर ही जागा निवडून आणण्यासाठी प्रतिष्ठेची जागा ही खरं तर महायुतीसाठी आहे. त्यामुळे ही जागा निवडून आणण्यासाठी महायुती प्रयत्न करणार आणि जे मताधिक्य 2019 मध्ये श्रीकांत शिंदे यांना आहेत त्याचपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून आणू अशा प्रकारचा विश्वास आहे तो या ठिकाणी फडणवीसांनी सर्व भाजपच्या असतील किंवा महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे, कार्यकर्त्यांना दिलेला आहे. त्याप्रमाणे आता कुठेतरी ही रणनीती आहे ती सुरू होईल. करण. नक्कीच स्वप्नील, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.